तर जे मृत नातेवाईक आहेत, मृतांचे नातेवाईक आहेत, त्यांची देखील अमित शहांनी भेट घेतली आहे। दरम्यान केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दुर्दैवानं हे दोघंही मृत्युमुखी पडलेत। आज संध्याकाळी 6 वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील। संपूर्ण राज्यात जवळपास 6 लोकांची आता माहिती आपल्याला येते। त्यामुळे 12चं विमान हे मुंबईसाठी आहे। मुंबईचे जे काही लोक आणली जाणार जे मृत्युमुखी पडले ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत। ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान हे श्रीनगर ते मुंबई दुपारी 3चं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील। आताही पुण्यातले एक 3-4 मोठे ग्रुप आहेत, या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबई मार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीचे एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आज झालं तर आजच करू, नाही तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय। त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली, एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनंतनागकडे रवाना झालेत। थोड्याच वेळात अमित शहा बैसरन खोऱ्यामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अमित शहा काही वेळातच घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमध्ये एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनंतनागकडे रवाना होणार आहेत। अनंतनाग जिल्ह्यातल्याच बैसरन खोऱ्यामध्ये हा सगळा प्रकार घडला आणि तिथे अमित शहा जाऊन भेट देणार आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली, मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्यांचा आक्रोश जाणून घेतला, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर आता ते बैसरन खोऱ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। कालपासूनच बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्लीमध्ये पोहोचलेत। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची संध्याकाळी 6 वाजता